नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अंजलीचं डोहाळे जेवण असल्यामुळे ईश्वरीने तिच्यासाठी गिफ्ट घेतलेलं असतं. तर तिच्यासाठी एक छोटासा पाळणा खरेदी केलेला असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला ते गिफ्ट दाखवते आणि त्याला म्हणते की अर्णव सर बघा ना, आपल्या अंजलीताईंसाठी छोटंसं गिफ्ट किती छान आहे ना. तेव्हा अर्णवला ते गिफ्ट खूपच जास्त आवडतं. त्या गिफ्टकडे तो एकटक बघतो आणि ईश्वरी म्हणते सर काय झालं, छान आहे ना. तेव्हा अर्णव फक्त हो एवढंच म्हणतो. ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव खूप अपसेट आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर एक सांगू का, आज आपल्या अंजलीताईंचं डोहाळे जेवण आहे. त्यानिमित्ताने त्या खूप आनंदी असतील, एक्सायटेड असतील आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये जर तुम्ही असा पडलेला चेहरा घेऊन गेलात तर अंजलीताईंना खूप वाईट वाटेल. तेव्हा प्लीज आता तुम्ही कसलाही विचार करू नका आणि तिथे गेल्यानंतर आनंदाने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तेव्हा अर्णव म्हणतो मला खूप राग येतोय, स्वतःचा सुद्धा आणि त्या राकेशचा सुद्धा. किती दिवस आपण सहन करायचं आहे, किती दिवस ताई सहन करणार आहे सगळं. ताईला यातलं काहीच माहिती नाही आहे. किती दिवस आपण ताईची अशी फसवणूक करत राहणार आहोत. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते सर त्या राकेशला आपण काय करायचं, त्याने सगळे पुरावे नष्ट करून टाकले. तुम्ही काळजी करू नका, शेवट हा नेहमी चांगलाच होईल. राकेशला सुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळेल. तेव्हा अर्णव म्हणतो कधी कधी मिळेल शिक्षा, कधीपासून तो गुन्ह्यावरती गुन्हे करत राहतोय आणि अजून काही केलेलं नाही आहे आपण. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला कळतंय तुम्हाला खूप जास्त राग येतोय, पण ह्या वेळेला तुम्ही बघाच गणू बाप्पा राकेशला नक्की शिक्षा देणार त्याच्या गुन्ह्याची. पण आता तुम्ही राग सोडा बरं, आता आनंदाने आपण तिथे जाऊया. तुम्ही आता स्माईल करा बरं, तुम्ही हसताना खूप छान दिसता सर, असे रागवताना नाही. तेव्हा ईश्वरीच्या सांगण्यावरून अर्णव छोटीशी स्माईल करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते वा बढिया, ये हुई ना बात. तेवढ्यातच इथे आजी म्हणत असते की अंजली अगं सगळेजण खोळंबलेत, आपण आता ओटभरणीचा कार्यक्रम सुरू करूया का. तेव्हा अंजली म्हणत असते आजी अगं अजून थांब ना थोडा वेळ, अर्णव आणि ईश्वरी दोघेजण नाही आहेत. ते दोघेजण नाही तर मला इथे आता कार्यक्रम सुरू करण्याची अजिबात इच्छा नाही आहे. त्या दोघांशिवाय मी कार्यक्रम सुरू करण्याचा विचार देखील करू शकत नाही. तेव्हा आजी म्हणत असते पण अंजली बाकीचे सगळे लोकसुद्धा खोळंबलेत ना गं. हे बघ मी काय म्हणते, अर्णव आल्यानंतर ना तू चांगले कान खेच त्याचे, ओरड त्याच्यावरती रागव, पण आता आपण कार्यक्रम सुरू करूया. अगं कसं आहे ना, मुहूर्त टळायला नको गं. तेव्हा इथे अर्णव येतो आणि म्हणतो की इथे बाळाचे मामी मामा कधीच मुहूर्त टळू देणार नाही, ते मुहूर्ताच्या आधीच येतील. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी आता दोघेजण आलेले असतात. तेव्हा अंजलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. अंजली आता स्वतःची पर्वा करत नाही, ती धावत पळत अर्णव ईश्वरीकडे येते आणि त्या दोघांना सुद्धा मिठी मारते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई आलो की नाही वेळेवरती. तेव्हा इथे अंजली म्हणत असते काय रे चिंटू, किती उशीर केलास तू, मी कधीपासून तुझी वाट बघत होते. मी रागवल्या तुमच्या दोघांवरती. माझं बाळ जन्माला आलं ना की मी आधी त्याच्याकडे मामाची कंप्लेंट करणार आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो ताई त्याची वेळच येणार नाही आहे, कारण मी आहे ना, मी आता बाळा सोडून कुठेच जाणार नाही आहे, प्रॉमिस. तेव्हा इथे ईश्वरी अर्णव दोघेही आता तयार होण्यासाठी जातात, कारण सगळ्यांना आनंद तर झालेला असतो, पण आता तयार होऊन सुद्धा यायला हवं ना. तेव्हा आजी म्हणते तुम्ही दोघेजणं जा, आवरून पटकन खाली या. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजणं आवरून आता खाली येतात. तेव्हा ईश्वरी अंजलीचं औक्षण करते. त्यानंतर पहिली साडी मामाकडून असते, ती मामाची हिरवीगार अशी साडी तिला दिलेली असते. त्याच्यावरती नारळ, तांदूळ, फळं हे सगळं काही आता ठेवून अंजलीची छान अशी ओटभरणी केलेली असते. तिची ओटी भरल्यानंतर इथे आता आजी म्हणत असतात की आता वल्लरी तू जाऊन ओटी भरायची आपल्या अंजलीची. तेव्हा मामी म्हणते हो आई आता मीच भरते. त्यानंतर ईश्वरी बाजूला होते. मग इथे वल्लरी येते, तीसुद्धा तिच्या पदरामध्ये छान अशी फळं वगैरे ठेवून ती ओटभरणीचा कार्यक्रम व्यवस्थित करते. बाकीच्या महिलासुद्धा तिथे आलेल्या असतात, त्यासुद्धा ओटी भरणीच्या कार्यक्रममध्ये सहभागी झालेल्या असतात. सगळ्याजणी तिचं औक्षण करतात, सगळ्याजणी तिला फळं वगैरे देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की चला आता सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम. तेव्हा इथे अनिताताई घेऊन या बरं ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण म्हणतात की ईश्वरी आता काय करणार आहे,
तेवढ्यातच इथे राकेश म्हणत असतो, करा करा, आनंद साजरा करा, थोड्याच वेळामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू निघून जाणार आहे, असं राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, अनिताताई घेऊन या बरं. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी अगं काय आणायला सांगते मी सिंदूर. तेव्हा आजी म्हणते, अरे आता ओटी भरणीचा कार्यक्रम आहे की नाही, मुलगा होणार की मुलगी हे ठरवणारा एक छोटासा खेळ इथे होणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण आजी काहीही झालं तरी आपल्याला आनंदच होणार आहे ना. तेव्हा आजी म्हणते, हो रे बाबा, आपल्याला आनंदच होणार आहे, पण ओटी भरणीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर छोटेसे खेळ असे खेळले जातात. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अनिताताई आता इथे ताट घेऊन येते. एका वाटीमध्ये पेढा तर एका वाटीमध्ये बर्फी असते. तेव्हा अंजली इथे आता खुश असते तो खेळ खेळण्यासाठी. आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, एका वाटीमध्ये पेढा आहे आणि एका वाटीमध्ये बर्फी, आता बघूया तुम्ही कुठली वाटी उघडता ते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ती वाटी उघड. आकाश म्हणत असतो, नाही नाही, ती वाटी उघड. तेव्हा इथे अंजली एक वाटी पटकन उघडते, तर त्याच्या खाली पेढा असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, मी तुम्हाला म्हणाले होते ना अंजलीताई, तुम्हाला गोड गोंडस मुलगाच होणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो हो बाई, मला तर मुलगाच हवा आहे, यांच्यासारखा हुशार आणि सगळ्यांवरती प्रेम करणारा. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि राकेशकडे रागाने बघतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, अगं अंजली, याचं कौतुकसुद्धा तू आता माझंच करणार आहेस का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, बरं चला आता अंजलीताई, हे सगळे गोड पदार्थ आहेत ना, ते तुम्हाला खायला लागणार आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की हां अंजली, संपवायचे सगळे. अंजली म्हणते, अरे बापरे, एवढे सगळे. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं मग डोहाळे जेवण तुझं आहे ना, मग तुलाच खावं लागणार आहे हे सगळं. तेव्हा ईश्वरी गुलाबजामपासून सुरुवात करते. गुलाबजाम, त्याचबरोबर इथे पेढा, बर्फी, जिलेबी, अशा बऱ्याचशा गोष्टी तिच्यासाठी आणलेल्या असतात आणि त्यातल्या सगळ्या ती थोड्या थोड्या आता खाते. ईश्वरी सगळेजण फार आनंदी असतात, कारण इथे आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो. पण प्रेक्षकांनो, राकेशला त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ घालायचा असतो, कारण तो सतत मनामध्ये म्हणत असतो की आता थोड्याच वेळामध्ये इथे खूप मोठा धमाका होणार आहे. सगळेजण हसतायत, खेळतायत, आनंदी आहेत, पण थोड्या वेळानंतर इथे वातावरण खूपच जास्त विचित्र होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे आता पाहुणे गेलेले असतात. तेव्हा मामा म्हणतात, अंजली, आता सगळ्या पाहुण्यांना तुला गिफ्ट दिले, पण आता घरच्या लोकांनी अजून गिफ्ट दिले नाही आहेत, आम्ही बाकी आहोत ना. तेव्हा इथे अंजली म्हणते की चला द्या बरं आता गिफ्ट. तेव्हा आकाश म्हणतो, ताई, हे माझ्याकडून आणि हे नम्रताकडून तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट, आय होप तुला आवडेल. तेव्हा अंजली म्हणत असते, वा वा, दोघांकडून गिफ्ट आहे ना, मग मला नक्की आवडणार, पण याची काय गरज होती रे आकाश. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं काय हे अंजली, तू आहे ना याच्यावरती तुझ्या मामीकडे बघ, तुझी मामी बघ, गिफ्ट दिला ना तर नाही म्हणत नाही, हो ना गं वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना गं वल्लरी, काय म्हणजे तुम्ही कुठलाही कार्यक्रम असला तरी मला टोमणे मारायचे काही सोडू नका. तेव्हा इथे मामा आता लगेच गप्पच बसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाशने गिफ्ट दिलेलं असतं, त्यानंतर मामा गिफ्ट देतात आणि मग प्रेक्षकांनो, आजीने सुद्धा गिफ्ट दिलेलं असतं. तेव्हा इथे आजीचं गिफ्टसुद्धा तिला खूपच जास्त आवडेल असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा इथे मामा म्हणत असतात, काय मग अर्णव, तुम्ही दोघांनी काय बरं गिफ्ट आणले अंजलीसाठी. तेव्हा इथे अंजली म्हणते की मामा मामीने तर चांगलंच गिफ्ट आणलं असेल, मला माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, जशी बाळाची आई माझी ताई एकदम इनोसंट आहे ना, तसं आमचं गिफ्टसुद्धा खूपच जास्त इनोसंट आहे माझ्या ताईसारखं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, तुम्ही दोघांनी माझ्यासाठी खूप छान गिफ्ट सिलेक्ट केलं असेल, माझा विश्वास आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, बघा ना अंजलीताई, तुम्हाला आवडतंय का, उघडून बघा. तेव्हा अंजली लगेच ते गिफ्ट बाहेर काढून बघते, तर त्याच्यामध्ये असा क्यूटसा छोटासा पाळणा असतो आणि तो पाळणा इथे अंजलीला खूपच जास्त आवडतो. ती म्हणते, अरे वा, किती छान गिफ्ट आहे ना, मला खूपच जास्त आवडलं आहे. आणि ती आता सगळ्यांना ते दाखवत असते. तेव्हा राकेश आता गिफ्टकडे बघतो आणि ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा इथे त्या दोघांनी आणलेलं हे छोटंसं गिफ्ट अंजलीला सगळ्यात जास्त आवडतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली लगेच पोटाला हात लावते आणि बाळाला म्हणते की बाळा, तुला आवडलं ना रे गिफ्ट. तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे बघतात आणि टाळ्या वगैरे वाजवतात. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे ईश्वरी म्हणते की हे गिफ्ट भाच्याला खूपच जास्त आवडणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो काय काय भाचा? नाही नाही ताई, भाचीच होणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, मी म्हणाले ना भाचाच होणार आहे. मगाशी बघितलं नाहीत का तुम्ही, अंजलीताईने पेढ्याची वाटी उघडली म्हणजे भाचाच होणार आहे. अर्णव म्हणतो सांगितलं ना एकदा भाची होणार आहे म्हणून. दोघांचं पुन्हा भांडण सुरू होतं. तेव्हा आजी म्हणते अरे थांबा थांबा, काय तुमच्या दोघांचं? आता मामा मामी होणार आहात तुम्ही, आता तरी भांडण कमी करा. तेव्हा अंजली म्हणते नाहीतर काय, जरा दोघेजणं भांडायचे कमी व्हा, आता मोठे होणार आहात तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते काय मग होणाऱ्या बाबांनी काय बरं गिफ्ट आणले आईसाठी. तेव्हा इथे राकेश म्हणतो की काय बोलू मी आता आजी, मी माझ्या बाळाच्या येणाऱ्या भविष्याचा विचार करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात की जावई बापू, नेमका तुमच्या बोलण्याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही. इकडे आजी जेव्हा राकेशला विचारते की जावई बापू, तुमच्याकडून काय गिफ्ट आहे, म्हणजे बाळाच्या बाबांकडून काय गिफ्ट आहे बाळाच्या आईला, तेव्हा राकेश मात्र जे उत्तर देतो ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण राकेश इकडे बोलतो ते म्हणजेच की बाळाचं भविष्य. कारण बाळाचं भविष्यच काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, असं जेव्हा राकेश म्हणत असतो तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि हा राकेश असं काय बोलतोय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग आजी म्हणतात अहो जावई बापू काय बोलतोय तुम्ही हे सगळं, असं जेव्हा आजी विचारू लागते तेव्हा राकेश म्हणतो की हो खरंच बोलतोय मी, बाळाचं भविष्य. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की नक्की काय बोलायचंय यांना आणि काय सांगायचंय, कसलं बाळाचं भविष्य आणि कशाबद्दल बोलताय ते, हा प्रश्न आजीला पडलेला असतो. आजी म्हणत असते की अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, काय आहे याचा अर्थ आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही, असं जेव्हा आजी विचारते तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की हो मी जे बोलतोय ते खरंच आहे, कारण बाळाचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि लवकरच तुम्हाला कळेल. खरं तर हा सगळा राकेशचा डाव असतो, खूप जबरदस्त प्लॅनिंग राकेशनं केलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडणार असतात ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. खूप मोठं सत्य समोर येणार असतं ज्याचा विचार आजपर्यंत कोणी केलेला नसतो. एवढ्या मोठ्या गोष्टी समोर येणार असतात, परंतु इकडे राकेशने एक मोठा डाव आखलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच इकडे राकेश आता सगळ्यांच्या समोर नाटकं करत असतो आणि त्याचं हे सगळं नाटकी बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र राकेश पाहतच राहतो, कारण राकेश म्हणत असतो की हो, कारण अंजली मी खरंच सांगतोय तुला बाळाचं भविष्य. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते अहो असं काय बोलताय तुम्ही, काय झालंय नक्की. तेव्हा राकेश सगळ्यांच्या समोर आता बोलायला सुरुवात करतो. राकेश म्हणत असतो की मी तुम्हाला सांगतो, काल हे दोघं जण पुण्याला नव्हते गेलेले, तर काल हे दोघं जण साताऱ्याला शलाकाच्या गावी गेलेले होते. साताऱ्याजवळ जे शलाकाचं गाव आहे तिथं हे दोघं जण गेलेले होते. तेव्हा मात्र आता इकडे तो ओरडून ओरडून सांगू लागतो मी तुला खरं सांगतोय, नशीब बरं झालं, कारण या माणसांनी प्रत्येक वेळेस माझ्यावर आरोप केलेला आहे, कधी फ्रॉड म्हटलेला आहे, कधी चोर म्हटलेला आहे. कारण जेव्हा घरातल्या सुवर्ण पादुका चोरीला गेलेल्या होत्या तेव्हा सुद्धा यांनी असेच आरोप माझ्यावरती केलेले होते. आणि हे सगळं जेव्हा राकेशच्या बाबतीत राकेश ऐकवत असतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. राकेश म्हणत असतो एवढंच काय, ईश्वरीजी आजारी होत्या आणि त्यांचा तोल जात होता, तेव्हा त्यांना मी सावरण्याचा प्रयत्न केला, तर यांना असं वाटलं की मी त्यांचा विनयभंग केलाय. मी करू शकतो का असं, सांग ना, तुझ्या बाळाचा बाबा असा असू शकतो का अंजली, बोल, असं राकेश अंजलीलाच टॉर्चर करत बोलत असतो. अंजलीला म्हणत असतो की सांग अंजली सांग, असं म्हणत राकेश आता आणखी टॉर्चर करायला लागलेला असतो. सगळ्या गोष्टी खूप विचित्र पद्धतीने समोर येत असतात आणि राकेश रडत ओरडत सगळं सांगत असतो, नशीब बघ, हे फुटेज बघ, असं म्हणत त्याने व्हिडिओ दाखवलेला आहे
शलाकाच्या गावी तिच्या काकांकडे हे गेलेले आहेत आणि तिथे जाऊन एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर तिथे ईश्वरी जे म्हणत असते की हा जो फोटोतला माणूस आहे तो शलाकाताईंचा नवरा आहे का, असं म्हणत एक फोटो दाखवलेला असतो, तो राकेशचा असतो आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं. तेव्हा मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय चाललंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, यांना नक्की काय सांगायचं आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले असतात. आणि आता मात्र राकेशचं हे नाटकी वागणं सुरूच झालेलं असतं, कारण त्याला दाखवायचं असतं की तो किती चांगला आहे. आणि आरडून ओरडून रडून बोंबलून त्याचा गोंधळ घालणं काही थांबलेलं नसतं. तो म्हणत असतो की हो, सांग अंजली, काय काय चुकलंय माझं ते सांग, कारण मी कोणती चूक केलीये म्हणून हे मला ही शिक्षा देत आहेत. एवढंच काय, तर त्याच्यापेक्षाही तुला पुढच्या गोष्टी सांगतो की हे बघ, हे काय AI जनरेटेड व्हिडिओ नाहीयेत, हे खरे व्हिडिओ आहेत. कारण ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, बघ एकदा, कारण हे साताऱ्याकडे चाललेले आहेत आणि हा साताऱ्याचा रस्ता आहे. त्यांनी फक्त आपल्याला हे खोटं भासवलेलं आहे, असं इकडे अर्णवच्या बाबतीत तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव पाहतच राहतात, कारण त्यांना माहीतच नसतं की याच्या पुढे काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, काय होणार आहे. म्हणजे तो जो शलाकाचा चुलता आहे, जो अंथरुणाला खेळून आहे, बेडरिडन आहे, ते सगळं खोटं असतं, कारण राकेशने हा सगळा डाव साधलेला असतो. अंजलीला धक्का बसलेला असतो. एवढंच काय, तर आता बाकीच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. राकेशने नाटकं करायला सुरुवात केलेली असते आणि तो म्हणत असतो की हा काय AI जनरेटेड व्हिडिओ नाहीये, हा खरा व्हिडिओ आहे. आणि हे सगळं खरं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी काल घडलेल्या आहेत, विचार त्यांना तू. तेव्हा इकडे अंजली आता राकेशच्या बाबतीत राकेशची बाजू घेत अर्णवला जाब विचारू लागते. आणि अर्णवला जेव्हा ती जाब विचारत असते तेव्हा म्हणत असते की काय आहे हे, कुठं गेलेला तुम्ही काल. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हो, आम्ही शलाकाच्या गावी गेलो होतो. कारण आता प्रश्नच उभा राहिलेला असतो, खरं तर बोललं पाहिजे, कारण ताईसाठी एवढं सगळं करतोय जो अर्णव, तोच आता इथे तोंडावर पडत असतो. आणि मग मात्र अंजलीचे हे आरोप ऐकून अर्णवला धक्का बसतो. अर्णव सुरुवातीला शांतच झालेला असतो, त्याला कळत नसतं की काय बोलायचं, कारण या माणसाने अर्णवलाच तोंडावर पाडलेलं असतं. अर्णवचाच डाव पलटी झालेला असतो. आणि मग अंजलीच्या हातात मोबाईल असतो आणि अंजली त्याला प्रश्न विचारत असते, सांग. आणि इकडे वल्लरी वगैरे सगळेजण घरातले पाहत असतात. खरं तर एवढा नीच वृत्तीचा माणूस आहे अर्णव, ईश्वरीने त्याला एवढं हलक्यात घ्यायला नको होतं. आता सगळ्यांच्या समोर सत्य येऊ लागलेलं असतं. तर राकेश सगळ्यांना रडून बोंबलून सांगत असतो की बघितलं का आजी, बघितलं का, मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा सुवर्ण पादुका चोरीला गेल्या होत्या तेव्हा सुद्धा या दोघांना माझ्यावरती संशय होता. तेव्हा सुद्धा या दोघांना माझ्याबद्दल वाटत होतं की त्या सुवर्ण पादुका मी चोरलेल्या आहेत, म्हणून यांनी ते माझ्याकडे तशा पद्धतीने चौकशी सुद्धा केलेली होती, असं इकडे आजींना तो सांगत असतो. म्हणत असतो की एवढ्या खालच्या दराला कसा जाता रे तुम्ही तुमचे विचार, कारण जराही तुम्ही माझ्या आणि माझ्या बाळाचा विचार केलेला नाही, कारण माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो मी. आता मात्र अर्णवला राग आलेला असतो, अर्णव भयानक चिडलेला असतो, कारण अर्णवला माहिती असतं की हा माणूस बाळाची शपथ खोटीच घेणार आहे. आणि खरंच राकेश हा इतका मूर्ख आहे की राकेशने खरंच खोटी शपथ घेतलेली असते आणि अंजलीच्या बाळाच्या पोटावर हात ठेवून शपथ घेऊन आता अंजलीचं मन जिंकलेलं असतं. आता मात्र खूप मोठा खुलासा होत असतो. राकेश इकडे सांगत असतो की पहिल्यांदा यांनी माझ्यावरती फ्रॉडचा आरोप लावला, त्यानंतर विनयभंगाचा, त्याचबरोबर चोर ठरवलेला आहे आणि आता खुनी. आता ही गोष्ट मी सहन नाही करू शकत, कारण काहीही झालं तरीही मला ही गोष्ट सहनच होत नाही, कारण उद्या माझ्या बाळाला लोक म्हणतील की हा खुन्याचा मुलगा आहे, खुन्याचं बाळ आहे. ही गोष्ट मी सहन करू शकत नाही, म्हणून मी आज हे सत्य तुझ्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मागच्या वेळेस मी गोष्ट सोडून दिली अंजली, तुझ्याकडे बघून मी सोडून दिलेलं होतं, कारण तुला त्रास होईल म्हणून मी ही गोष्ट तुझ्यापर्यंत आणली नव्हती. पण आज हे मी शांत राहू शकत नाही. म्हणजे इतका मोठा डाव साधलेला असतो ह्या नालायक राकेशने, एवढं मोठं घाणेरडं कृत्य केलेलं असतं आणि त्याला जराही लाज वाटत नसते, कारण हा मूर्ख राकेश सरळ तोंड वर करून बोलत असतो की हो, हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे. तर तो म्हणतो एवढंच काय, माझा एक वकील मित्र तिथं होता, नशीब हे सगळं मॅनेज करता आलेलं आहे. मग एका वकिलाला फोन केला जातो, तो वकील म्हणजे खोटारडाच असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. हे सगळं राकेशने ठरवलेलं असतं आणि त्या वकिलाला फोन केला जातो. तिकडून वकिलाला सांगितलं जातं की शलाकाच्या काकांकडे फोन दे. जेव्हा शलाकाच्या काकांकडे फोन दिला जातो तेव्हा मात्र
ते म्हणत असतात की हो, हा माणूस काल इथे आलेला होता आणि त्याने मला सांगितलं की अशी अशी जबानी द्यायची आहे, तुम्हाला 25 लाख रुपये देण्यात येतील. खरं तर असं काहीच घडलं नव्हतं. अर्णव ईश्वरीला त्यांनी सांगितलं की राकेश हा तिचा नवरा नाहीये. ते दोघं बिचारे निघाले होते तिथून. तरीही आता त्यांच्यावरतीच असा फ्रॉड आलेला आहे, त्यांच्यावरतीच असं खोटारडेपणाचा आरोप आलेला आहे. ते म्हणजेच की हे सगळं जे काय आहे ते असं झालेलं आहे. म्हणूनच आता अर्णव ईश्वरीला धक्का बसलेला असतो. अर्णव ईश्वरी विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे, हे काय घडतंय असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी दोघंही विचार करत असतात की या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि काय होणार आहे. आकाशला मामाला काहीच कळत नसतं आणि तिकडून तसं सांगितलं जात असतं. कारण इकडे अर्णव म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही, किती खोटं बोलताय, कळतंय का तुम्हाला, असं अर्णव त्यांना बोलत आहे. तेव्हा ते म्हणतात, अहो साहेब तुम्हीच खोटं बोलताय, अहो तुम्ही काल म्हणला नव्हता का 25 लाख रुपये देतो आणि आत्ता काय तुम्ही खोटं बोलायला लागलेला आहात, असं तो माणूस अर्णवलाच म्हणत असतो, अर्णवलाच ऐकवत असतो. अर्णव म्हणत असतो की अहो मी असं काहीच नाही बोललेलो तुम्हाला. तेव्हा मात्र त्या माणसाने डायरेक्टली अर्णववरती आरोप सुरू केलेले असतात की तुम्हीच बोलला होता मला. अर्णव मात्र धक्का बसल्यासारखा पाहत राहतो, कारण अर्णवला कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि या सगळ्यातून काय होणार आहे. कारण इथे त्यांच्या मुलीला बंदूक लावलेली असते तिच्या डोक्याला आणि त्या माणसाला म्हणजे शलाकाच्या काकांना इथे खोटं बोलायला सांगितलं जात असतं. ती बिचारी बाई म्हणजे शलाकाची काकू आणि त्यांची ती मुलगी दोघेही रडत असतात. दोघींनाही वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. इकडे शलाकाचे काका मात्र ते जे सांगत आहेत ते बोलत असतात आणि ते एवढं मोठं कारस्थान आता घडत असतं. इकडे ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. या सगळ्याचा काय अर्थ आहे हे मात्र कळत नसतं आणि इकडे राकेश मात्र रडत असतो. बघितलं ना, हे सगळं यांनी केलेलं आहे, या दोघांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, या सगळ्याला हे दोघं जण जबाबदार आहेत असं म्हणत इकडे तो बोलत असतो, अंजली बघ आता तरी विचार कर, हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे आणि या सगळ्यातून काय होणार आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की एवढं मोठं कारस्थान झालेलं असतं, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं होऊनही आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण जे काय घडणार आहे ते मात्र खूप भयानक असं असतं. अंजली म्हणत असते की काय बरोबर आहे का अर्णव, सांग हे सगळं जे काय सांगतायत ते खरं आहे का. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो, झालं इथे सगळं संपलेलं असतं. अर्णवने हो म्हणून सांगितलेलं असतं आणि खूप मोठा राडा सुरू झालेला असतो. कारण या सगळ्या गोष्टींमुळंच इथे क्लिअर होत असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीतून त्या गोष्टी मात्र समोर येत असतात. आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि तो म्हणजेच की आता काय. अंजली मात्र भयानक चिडलेली असते. अंजली म्हणत असते की बस झालं अर्णव, माझ्या देवासारख्या नवऱ्यावरती आरोप करताना तुला जराही काही वाटलं नाही, बास. अंजलीला अर्णव ओरडून सांगत असतो, ताई तू त्या माणसावर विश्वास नको ठेवू, तो खोटारडा माणूस आहे. आणि तरी सुद्धा अंजली मात्र इकडे वैतागलेली असते आणि त्याच वेळी अंजली म्हणत असते की बास झालं आणि तिने अर्णवच्या सरळ सरळ सनसनीत कानाखाली लावून दिलेली असते. अर्णवला धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि अशी कानाखाली अर्णवच्या. अर्णव पाहतच राहतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय होतंय. अर्णवला खरं तर टेन्शन आलेलं असतं आणि अंजली म्हणत असते की बस, या घरामध्ये मला पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, मी या घरामध्ये राहणार नाही, असं मात्र इकडे अंजली बोलायला सुरुवात करते. आणि अंजली म्हणत असते की नाही, असं म्हणत तिने चला असं म्हणत तिने आता हात पकडलेला आहे आणि त्याच वेळी तिने सांगितलेलं आहे की चला. आता मात्र अर्णव रडायला लागलेला असतो. अर्णव म्हणत असतो की बाद झालं ताई, प्लीज, आई गेले ते दुःख अजून मी सावरतोय, त्यातून बाहेर पडलेलो नाहीये, आता मला ताईला गमवायचं नाही, असं म्हणत अर्णव अंजलीचा पदर धरून बसलेला असतो. तो रडत असतो आणि इकडे अंजली म्हणत असते की ज्या घरात माझ्या नवऱ्याला किंमत नाही त्या घरात मी राहू शकत नाही, असं म्हणत अंजलीने आता घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता राकेशला अर्णव कशी अद्दल घडवणार हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.